आज आपण बनवणार आहोत तुपातली शेवयांची खीर। चला तर सुरू करू। इथे मी सर्वात आधी काजू, बदाम, पिस्ता असा सर्व सुका मेवा भाजून घेणार आहे। एक ते 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित तुपात भाजून घेतल्यानंतर मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेते। आता मी याच तुपामध्ये शेवया भाजून घेणार आहे। शेवया व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। शेवया अशा खरपूस लाल झाल्यानंतर त्यात मी दूध टाकून घेणार आहे। आधी मी 1 वाटी दूध घालून घेते आणि नंतर मी अजून 1 वाटी दूध घालून घेणार आहे। यात मी आता भाजून घेतलेला सुका मेवा घालून घेते। जास्त घट्ट झालं तर तुम्ही त्यात पाणी घालू शकता। यात मी 1 वाटी पाणी घातलंय। वेलची पूड घालून घेते। आणि आता मी यात साखर घालून घेणार आहे। मी इथे अर्धी वाटी पर्यंत साखर घातली आहे। व्यवस्थित सर्व एकजीव झाल्यानंतर 1 उकळी आल्यानंतर आपली खीर तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा।